नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण भेटणार आहोत एका अचाट व्यक्तिमत्वाला, एक अशा महिलेला ज्या महिलेचे 260 जावई आहेत, 42 सुना आहेत आणि हजारो मुलं आहेत. आणि महाराष्ट्रासमोर नाही देशासमोर एक वेगळा आदर्श व्यक्तीने निर्माण केला. अशा अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीशी आपण आज भेटणार आहोत. सिंधुताई सपकाळ, माई मी आपलं स्वागत करतो. माई, आपण बोलतोय या आवडीबद्दल किंवा त्या जिद्दीबद्दल, त्या जिज्ञासेबद्दल, त्या कविता वाचण्यासाठी, त्या 2 ओळींची कविता वाचण्यासाठी मुंगसा सगट बाहेर ओढून काढलं, स्वतःचं रक्त त्यासाठी सांडलं. त्यानंतर कसं वाचलं? घर सोडल्यानंतर हे वाचनाची हे जे ध्यास आहे हा कसा चालू राहिला? नाही, काय माहितीये का, मी ना बेटा हे रस्त्यात टाकलेले कागद उचलायचे. लोक खाणं काय गुंडाळून आणलं की ते खाऊन टाकतात, कागद फेकून देतात. ती माझी पोथी, तो माझा ग्रंथ. भरलेले खराब झालेले कागद मी पुसून स्वच्छ करायचे, अरे वाचायचे. दुसरं काय सलग मिळायचं नाही, पेपर घ्यायला पैसे नसायचे. ते माझं खरं वाचन. पण त्याच्यात मला काय काय मिळायचं आहे आणि ते आयुष्यभर पुरलं. त्यामुळे मी सांडू दिले नाही, जपून ठेवलं बाळा काळजाच्या कप्प्यात. वाचलंय म्हणून वाचलंय, नाहीतर 12 वाजले असते माझे. पण त्या वाचनाने धीर दिला. आणि त्या वाचनात ते वाचता वाचताच मला बहिणाबाई कळले. ते वाचता वाचता मला सुरेश भट कळाले. बहिणाबाईच्या एका ठिकाणी लिहून आलं होतं कागदावर, पेपरच्या सामानाच्या, की आसमानची चव खारट असते, गोड नसते. हे त्या काळातली गोष्ट आहे. आणि जर जगायचं असेल ना तर आसमानची चव खारट घेत घेत गोडीकडे वळावं आयुष्याच्या. आणि तिच्या ओळी होत्या की अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले आता हुंदके उरले. थोडं खरं गणित की आसू काही वेळ येतात, नंतर फक्त हुंदके येतात. अरे, आणि हुंदके देताना डोळ्याला पाणी नसेल तर जग म्हणतं ढोंग करते बरं का, तिला रडायला नाही याला उगाच बोंबलते, कारण आसू कुठे आहे. म्हणून बहिणाबाई म्हणते आसूंना हसरं करायला शिका. आता हुंदके उरले नाही जीवाले इसावा, अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा, रडू नको माझ्या जीवा, तुले रड्याची रे सव, आसू हासव हासव ह्यात संसाराची चव. जगायचं असेल तर अश्रूला हसरं कर. हे त्या आसवाने शिकवलं मला. सुरेश भटच्या टाकलेल्या कागदावर मिळाले बाळ. पुस्तकं नंतर मिळाले तरी मला. आता पुस्तकं मिळतात पण वाचायला वेळ नाही. तेव्हा पुस्तकं मिळत नव्हते पण वाचायचं खूप होतं. सगळं उलटच झालं. म्हणून त्यावेळेस मला गदिमांच्या कविता मिळाल्या, तशा सुरेश भटांच्या हे टाकलेल्या कागदावरच मिळाल्या. मग आई किती कणखर होती. गदिमांची कविता मला कागदावर मिळाली की त्यावेळीची आई सुनेला सांगत होती की त्याच्या हातावर दही घाल आणि त्याला जा म्हण बेटा. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं बाळ. त्याला जा म्हण. माझे लेकर अशा देशासाठी मी दिले, उद्या तुझ्या पोटी येणारा सुद्धा तुला द्यायचा आहे बाळ. गदिमांची कविता मी पडलेल्या चिठोऱ्यावर वाचलेली, रस्त्यावर धुळीने भरलेला कागद, पाण्याने भिजलेला कागद. केवढं लाख मोलाचं मिळालं मला. ती सासू त्या सुनेला सांगते. कविता ही होती गदिमांची. दही घाल हातावरी रणबाळ जाई, चुडा तुझा सावित्रीचा गडे सोनबाई. अगं तो सत्यवान म्हणून परत येईल, त्याला जा म्हण. काय ताकद होती तुझ्या शब्दात. नको पान उग डोळे नको अशी पाहू, रणांगणी गेले त्याचे वडील 2 भाऊ. काय कणखर होते आमची महिला. रणांगणी लढतो मरतो मराठा शिपाई, चुडा तुझा सावित्रीचा गडे सोनबाई. देशाशी बांधिलकी होती प्रत्येक महिलेची. आणि ती सुनेला समजावून सांगत होती, अगं आपलं घराणं कोणाचं,
शिव प्रभू इतुके बाई, जुने हे घराणे सांगतात सनदा त्यांच्या कीर्तीची पुराणे. पुरुष पुरुष वंशातील ह्या खेळला लढाई, चुडा तुझा सावित्रीचा गडे सोनबाई. आताच्या महिलेने हे गिरवणं फार भाग आहे, कारण त्यावेळीची सासू सुनेला आदेश देत होती, त्याला जा म्हण. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं बाळा, त्याला जा म्हण. तू फक्त एकच कर ग. आतापर्यंत मेनपटीसह कुंकू लावत होतीस ना, आता दुःखासह लावायला शिक. काय कोटीची भावना आहे रे ती. त्याला जा म्हण. मग मला एक सांगा, कविता अनेक जण वाचतात, अर्थ फार कमी जणांना कळतो, आणि माझ्या माईला तर चालीसकट तो अर्थ कळतो. आयुष्याने शिकवला रे बाळा. त्या सासूचा आदेश बघ ना सुनेला दिलेला. गदिमांची कविता आहे. युद्ध हीच तारुण्याला असे तीर्थयात्रा, तारुण्यात देशासाठी मरण याच्यासारखं पुण्यक्षेत्र आहे, त्याला जा म्हण. आदेश होता. युद्ध हीच तारुण्याला असे तीर्थयात्रा, पाहू दे ही मांजरे त्याला नदी ब्रह्मपुत्रा. का विशाल वन होतं मानच्या मायचं. ती सांगत होती, बेटा त्याला हिमालयाच्या अंगा खांद्यावर खेळू दे, त्याला तुंगभद्रेचं स्नान करू दे, महाराष्ट्राच्या मातीत लोळू दे, हिमालयाच्या पलीकडे त्याला जरा दूरदृष्टी असू दे, त्याला जा म्हण ग, त्याला जा म्हण. युद्ध हीच तारुण्याला असे तीर्थयात्रा, पाहू दे ही मांजरे त्याला नदी ब्रह्मपुत्रा. तू फक्त एकच कर, दुःखासह कुंकू लावायला शिक बाळा. दुःख कुंकवाच्या संगे कपाळासली, चुडा तुझा सावित्रीचा गडे सोनबाई. आणि म्हणून त्यावेळी सून स्वतःच्या नवऱ्याला सांगत होती, पतीला, खरं सांगू का, मला रडायला आलं होतं, पण मी हुंदका गिळून टाकला, डोळे कोरडे केलेत, कारण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं ना. तुम्ही देशासाठी चाललात, तुम्ही देशाचं बघा, मी गावाचं बघेल, जमलं तर गल्लीत घुसा, हम दिल्ली का संभालते. केवढी ऍडजस्टमेंट होती आयुष्याची. म्हणून त्यावेळची ती सुनवायरी, जिला आमच्या भाषेत अडाणी भाषेत सुनवायरी म्हणतात, ती त्या सासूची सून स्वतःच्या नवऱ्याला सांगत होती, पतीला, की आलं होतं रडायला पण मी डोळे कोरडे केले. तर भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. पहा टाकले पुसणी डोळे गिळला मी हुन नका, पहा टाकले पुसणी डोळे गिळला मी हुन नका, रणांगणी जा सुखे राजसा परतून पाहू नका, परतून पाहू नका, असेच जा मी सांभाळेल, काळजी करू नका. केवढी बांधिलकी होती, केवढं चिखलपणाचं नातं होतं. आता सासू सासऱ्याला बाहेर काढणारी सून, तेव्हा सासूचा आदेश पाळणारी सून. कुठे चालला देश, कुठे चालली परंपरा. त्यावेळची 7 कप्प्यात झाकलेली सून आणि आताचं देहाचं उघडे प्रदर्शन करणारी सून. अरे तुम्ही स्वतंत्र जरूर व्हा रे, महिला दिन साजरा करा रे, सगळे काही करा, पण इथं अंग प्रदर्शन करू नका. त्यात तोटा महिलाचा आहे, याचं कारण सुने या लेकीबाळीच आहे. कारण तुम्ही जर उघड्या अंगाचं प्रदर्शन करत बोंबला फिरला, तर पुढचं पोरगं काय मेलेल्या मायचं दूध पिलं का? भावना चाळवायचं काम तर तुम्ही करता. आमची संस्कृती 7 कप्प्यात झाकलेली आहे, अनमोल आहे बाळ. तिचे असे धिंडवडे काढू नका, असे धिंडवडे काढू नका. जरा झाकून गुणून राहायला शिका. किती मोठे शिका, म्हणजे काय उघडं राहिलं म्हणजे सगळं कळले का रे? अजिबात नाही. ऑब्जेक्शन नाही चालणार आम्हाला. आमची संस्कृती जखमी व्हायला लागली. तुम्ही नंतर करा सगळे वाढदिवस, नंतर करा तुम्ही सगळे देशाची काय परंपरा असेल ते चालू, पण पहिले स्वतःला सावरा. त्यात तोटा तुमचा आहे, नुकसान. स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणारी माझी माई मुक्त स्त्रीला मात्र विरोध करते. याच विषयावरती आपण अजूनही बोलणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. माझ्यासारखे हाडामासाचे माणूस नाहीच आहे. मला तर असं वाटतं कधी म्हणजे वाटत नाही, विश्वास बसत नाही की आपण ह्या व्यक्तीचा अंश आहोत. लोग कहते हैं कि दुनिया में भगवान है, मैं तो हमारी माँ में भगवान देखता. खरं मला अभिमान वाटतो. छोटं असताना मला कोणी नव्हतं, आणि जर मला कोणी असतं तर मला आमच्या आता ज्या आई आहेत, आमची आई, त्यांच्यासारख्या आई मला कधीच मिळाल्या नसत्या.
खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आपण हे बोलतोय की तुम्ही सांगितलं की त्या जे स्त्री मुक्ती हा एक वेगळा विषय आहे आणि मुक्त स्त्री झालेली, मोकाट झालेली हा एक वेगळा भाग आहे. आज त्या दिशेने सर्व देश चाललेला आहे. मला परत पहिल्यांदा आधी जाणून घ्यायचं आहे की हा सगळा काळ चाललेला होता, तुम्ही वाचत होता, मिळेल त्या कागदावरचे मिळेल ती अक्षरं ही शोषून घेण्याचा सगळा प्रयत्न चाललेला होता. हा एवढं मोठं कुटुंब निर्माण करण्याचा जो प्रकार आहे आज, हे जे आहे 260 जावई, हा हा कधी विदाऊट सुरुवात उडण्याचे झाला? विदाऊट उडण्याचे विदाऊट उडण्याचे हा कधी सुरुवात झाली? अरे खरं सांगू का बाळा, आता मागावरून पाहताना मला सुद्धा भीती वाटते. अरे कारण मी आले कसे इतक्या लांब. फक्त एकच, मी समाजसेवा करताना एक काळजी घेतली. मला जी मुलगी होती ना, ती मुलगी मी लहानपणीच पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकली. स्वतःची स्वतःची पोटची पोरगी. का? मला आपलं वाटायचं की सिंधुताई सपकाळ, तू हजारोंची आई व्हायला शिक, पण स्वतःचं बाळ जवळ ठेवू नको. का? पण तुझ्यातली आई चुकेल ग. आई चुकत असते. आईचं काळीज आहे माझं. पोटच्या मुलीला जास्त माया जाईल. आणि दुसरं म्हणजे मग जवळ खायला नसायचं ना, देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. तर मला आपलं वाटायचं की सांभाळलेल्या मुलाला अंधारात नेऊन खाऊ घालेल मी, हौस थोडंसं देईल, माझ्या मुलीवर माया जास्त करेल, तिला जरा सगळ्या हाताने देईल. आईचं काळीज चुकू शकतं. ती चूक होऊ नये म्हणून मी माझी मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. प्रतापराव गोडसेंच्या हातावरचा संकल्प सोडला, कृष्णार्पण, माझं बाळ तुम्ही सांभाळा, मी जगाचं सांभाळेल. त्यांनी माझ्या मुलीला सेवा सदनला ठेवली, मायबापाचं प्रेम दिलं. BA पर्यंत गरवारे कॉलेजला शिकवलं, MA पतंगराव कदमांनी करून दिलं. माझ्या सगळ्या मुलीचा खर्च त्यांनी केला. बाबा हे सावराला आले म्हणून मी घडले. आणि आता माझी मुलगी एका मुलीची आई झाली आणि मी हजारोंची आई झाले. पण एक मात्र खरं आहे की कुठेतरी माझी आईचं काळीज, एक भीती वाटत होती मला की ठीक आहे, मी माझ्या मुलीला सोडलं आणि हजारोंची मी आई झाले, पण कधीतरी माझी मुलगी मला विचारणार आहे की माझी आई कुठे आहे. भीती वाटायची. बाळ मी उगाच काहीतरी आगाऊपणा तर नाही केला, हट्टा खाताना स्वतःच्या अन्याय तर नाही केला हिच्यावरती, कारण तिला सोडलं म्हणून हे घडलं. पण परवाला पत्रकारांनी माझ्या मुलीला विचारलं, ममता तुला काय व्हायचंय? माझ्या मुलीने सांगितलं, मला माझ्या आईची आई व्हायचंय, मला माझ्या आईची आई व्हायचंय. आणि मी फ्रेश झाले, सगळं टेन्शनच गेलं. त्यामुळे आई होण्याचा वसा, आई झाल्यानंतर तो पाळण्याचा नसा, ही नशा उतरणारी नसते बाळ, चढणारी असते. आणि माझी मुलगी जेव्हा माझी आई होते तेव्हा मला क्या बात आहे, मला अजून विशाल आई होणं भाग आहे ना. आणि मी पहिला सांभाळलेला दीपक, तिला सोडल्यानंतर, ममताला सोडल्यानंतर मी दीपकला सांभाळलं. पुण्यात असतो त्याच्यामुळे मी पुण्यात आले, आणि तो आता संस्था सांभाळतो सासवडजवळ. अरे त्याने माझी पालखी खांद्यावर घेतली आणि त्याच्या मागे सगळं जग जायला लागलं माझं. आता पहिल्यानी रस्ता दाखवला की मागचं जातो ना त्याच्या मागे मागे. त्यामुळे मला जगता आलं. हे लेकरं मला खांद्या द्यायला आले म्हणून मला मोठी आई होता आलं. इतकी लेकरं गोळा केली, कशी आणली? खरं सांगू का बेटा, पहिले मी शोधायची माझी कोणाला गरज आहे का स्टेशनवर. आजही मी शोधते. माझी गाडी जात असताना मला गाडी रामराजेने दिली, पिट्टू बाबांनी दिली, फलटण संस्थांनी दिली. पण ती गाडी मी जेव्हा चालत असते रात्रीला, माझा प्रवास सुरू असतो ना, तेव्हा माझे लेकरं स्टेशन आलं की गाडी आत टाकतात. का? त्यांना माहिती असते आई शोधणार आहे. आणि मी शोधते माझी कोणाला गरज आहे का. कोणी पडलेलं तर नाही ना, कोणी रडत तर नाही ना. मग एखादी बिचारी बाई रडत असते, 2 लेकरं जवळ असतात, मी तिला विचारते का रडतेस? ती म्हणते मला नवरा मरून गेला, मी विधवा आहे, सासरच्याने हाकलून दिलं, मला घरच नाही. मी तिला सांगते नाही अगं, एक आईचं घर आहे, चल आपण घट्ट खायचं पातळ खाऊ, पण सगळ्या दुःखीताने एकत्र राहू. आणि मी त्यांना उचलून आणते. त्यांच्या लेकरांचं मी सगळे करते, माझ्या लेकरांचं त्या करतात. असं आम्ही दुःख वाटून घेतलं. आणि मी माझ्याकडे वयाची अट नाही, ज्यांना कोणी नसेल त्यांची मी आई. यातूनच सगळं उभं झालं, घडत गेलं, पुढे पुढे निघालं बाबा. पण हे कधी असं वाटलं की आपण यांना सगळ्यांना एकत्र करू, असे सगळे जमवू, त्यांच्यासाठी एखादं आश्रमशाळा, राहण्याची व्यवस्था, शाळा हे करू, आणि हे सगळं कशाच्या जोरावर? नाही, शाळा तर माझ्या नाहीच आहे, माझं सगळं आईचं घर, मी आई. पण खरं सांगू का, हे करण्यासारखी माझी ताकदही नव्हती, मला शक्यही नव्हतं. पण लेकरं जवळ येत गेले, मग एक झोपडी आदिवासींनी बांधून दिली, ती जोराचं वारं सुटलं, उडून गेली. नंतर मग एका जणांनी घरात थोडीशी जागा दिली आणि त्याच्यामध्ये मी गुजराण करायला लागले. आणि त्या दुसऱ्यांच्या घरामध्ये राहता राहता स्वतःचं घर कधी झालं आणि लेकरांना खोपा कधी मिळाला मला कळलंच नाही रे बाळ. म्हणून आपण चालत राहिलं ना तर निसर्ग मागं मागं येतो. मी ती हाताला धरून चालते माझ्या बाळ. मी कुठेतरी एक गोष्ट वाचली होती की एक भक्त देवाला हमेशा सांगतो
की मी तुझा भक्त असेल तर तू माझा असला पाहिजे. म्हटलं राहील. असं कसं राहील? अरे मी माणूस ना तू देव, मी ओळखायचं कसं रे? देव म्हटलं अरे खूप पाऊस आलेला असेल, चिखल झालेला असेल, मी तुझ्या सोबत असेल, तू मागं वळून बघ ना, 4 पाय उमटतील, 2 तुझे 2 माझे. अरे वा, भक्त खुश झाला, चलेंगा बाबा. आणि आलं ना त्याच्यावर संकट, तो चालायला लागला, 4 पाय उमटत होते, खात्री झाली. त्याच्या पुढे गेल्यावर तो जास्त गळाला आणि त्याला डाऊट आला, हा मला सोडून गेला की काय. त्याने मागं वळून पाहिलं, 2च पाय उमटत होते. त्याला राग आला, तुला देव म्हणायचं की दगड रे, कोणी रे तुला देव केलं रे? मला आता तुझी गरज आहे तू नाही. देवाशी भांडण मांडला. देवाने विचारला अरे काय झालं? म्हटलं ज्यावेळेस मला गरज होती तेव्हा तू नव्हतास. कशावरून? 2च पाय उमटत होते रे. देव म्हटला खरं सांगू का, त्यावेळेस तू इतका थकला होता की मी तुला खांद्यावर घेतलं होतं रे, ते उमटणारे 2 पाय माझे होते, तुझे नव्हते. ही गोष्ट मी कधीतरी त्यावेळेस वाचली आणि मला कळालं की अरे अर्जुनाला सुद्धा कृष्ण पाहता आलं नाही दिव्य दृष्टी दिल्याशिवाय, तर मला कसं पाहता येईल? पण तो नाही कशावरून? किस गली में खसखस सिंधुताई सपकाळ, 4थी पास हाफ टाइम असलेली बाई एवढं करू शकते? नाही ना. मग कुठली तरी अज्ञाशक्ती हाताला धरून चालवते, दिशा दाखवते म्हणून. आणि विशेष म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न, कधी कधी मला काही काही प्रश्न सुटत नाही बाळ. त्यातला हा एक प्रश्न की माझ्या आईनेच मला का हाकलून द्यावं? आई सख्खी होती, सावत्र नव्हते. आणि आईने हाकलून दिलं त्यावेळेस माझा बाप मेलेला का असावा? कारण बापाचं प्रेम माझ्यावर. पण मला तर कधी कधी असं वाटतं की नियतीने माझे रस्ते असे मोकळे करून दिले, चल पुढे, चल पुढे. फक्त आपल्याला जाण असली पाहिजे त्याची, एवढंच. माझी आई मला हाकलणारीच होती हे मला माहिती होतं, पण बाप देवाघरी गेला ज्याच्या आधाराने मी जगायचं. रस्ता मोकळा झाला. त्याच्या पुढे आल्यानंतर मी रेल्वेत भीक मागता मागता फुटाणे घ्यावे म्हणून 4 पैसे मिळाले होते, पोरीच्या अंगावर टाकले होते मी गाणं म्हटल्यामुळे. त्यामुळे ते पैसे घेऊन मी फुटाणेवाली बाई बसलेली होती तिच्याजवळ गेले. योग बघा ना, याला योग म्हणू की काय म्हणू की चमत्कार म्हणू, की त्या फुटाणेवाल्या बाईची मुलगी आणि तिची मुलगी जावयाने खून करून जावई फरार झाला होता. आणि ती म्हातारी मॅड झाली होती, वेडी झाली होती. आणि चुकून तिला माझं बाळ मी तिच्या मुलीसारखं वाटलं. ती मॅडच होती. तिचं डोकं फिरलं की ती फुटाणे बिटाणे फेकून द्यायची, शुद्धीत आणि ते काय काय खाऊ घालायची. ती मला घरी घेऊन गेली, तिच्या झोपडीत घेऊन गेली. आणि ती म्हातारी जेव्हा मी तिला सांगितलं की मी तुझी सख्खी मुलगी नाही, तू माझी आई नाही, माझी आई असते तर मला हाकलून दिलं असतं. जेव्हा तिच्या मुलीचं नाव सती, खरं सरस्वती, पण तिने मधला रस्व दीर्घ काढून सती केली होती. पण मी जेव्हा तिला सांगते की मी तुझी मुलगी सख्खी नाही आहे माय, तेव्हा ती बसल्या जागी जीव सोडते बाळा. तिच्या डोळ्यातून जीव जातो. ती माझ्याकडे पाहत पाहत जीव सोडते. मला एक सांग, ही जर म्हातारी वाचली असती तर तिने फुटाणे विकले असते आणि मी भांडे घासले असते ना. कुठली समाजसेवन, कुठलं काय. नियतीने पहिले म्हातारीला उचललं, ह्या माझ्या मायला उचललं, माझा रस्ता क्लिअर केला. दुसरी गोष्ट, माझी मुलगी मी ठेवतो कुठे ठेवू, म्हणून मी पुण्यात आले. पहिला दिवस माझा पुण्यात यायचा. हे सगळे आतर्की वाटते रे बा, खरं वाटण्यासारखं नाहीये. मी पुण्यात का आले तर माझ्या मुलीला कुठेतरी ठेवावं, कोणाला तरी सांभाळायला द्यावं, मी मग सुरुवात करावी. तोपर्यंत मी लेकराला घेतलं नव्हतं. माझा दीपक सुद्धा मुलीला दिल्यानंतर घेतला. माझ्या माईशी, या जगन्मातेशी आपण अजूनही बोलणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण मला ईश्वर माझ्या आयुष्यात निश्चित दिसला, तोच मी ईश्वर मानत आलो आणि तिच्या तेवढी निष्ठाने श्राद्ध ठेवली. आज आईच्या संस्काराखाली जी मुलं चांगल्या पद्धतीने आज शिक्षण घेऊन चांगली MA आणि एक मराठी 4थी पास शिकलेली महाराष्ट्रातली बाई काय करू शकते? ती आधीच सगळा विचार करते आणि आधीच सगळं करून. पण तिथं वाटत होतं की हा आपल्या संस्थेमध्ये शेवटची डिग्री असेपर्यंत मुलगा शिकावा, आणि आज एक मुलगा आमचा PhD करतोय आणि तो आईवरच करतोय. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माई, आपण याच विषयावरती बोलतोय. योगायोगाने त्याच दिवशी भारत रशिया मैत्री करार असावा पुण्यात. भारत रशिया मैत्री करार, बाल गंधर्वाला. आणि मी चाललेले, मला रिक्षाला द्यायला पैसेच नव्हते. विदाऊट तिकीट आलेली. तिशीने 3 वेळा उतरवलं खाली, ये बाई तिकीट नाही, तिकीट विदाऊट तिकीट. हा बाबा उतरवणीचे, उतरव, दुसरी गाडी आपल्या बापाची. आणि विदाऊट तिकीट पुण्यापर्यंत आले. एक फडक्याचं गठुडं. मी चालत होते. बालगंधर्व माहित नाही, पुण्याचे रस्ते माहित नाही, रिक्षा द्यायला पैसे नाही म्हणून मी रस्त्याने चालत होते. आणि चालता चालता माझं लक्ष त्या बालगंधर्वाकडे गेलं. त्यावेळेस त्याला बालगंधर्व म्हणते ही मला माहिती नव्हतं, पण मोठ्या अक्षरात बोर्ड होता, भारत रशिया मैत्री करार. मला घुसायची फार सवय आहे आणि मला वाटलं भारत आणि रशिया 2 देशाचा करार म्हणजे काहीतरी धडाडधूम असेल.
आणि मी गेले ना गेटवर. पोलीसवाल्याने अडवलं, हे बाई काय काम आहे? म्हटलं काही नाही, जा म्हणे बाहेर. म्हटलं जाते. बाहेर आल्यानंतर मी जेव्हा साईडला गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की झाशीची राणी लक्ष्मीबाई बाळ दामोदराला दत्तपुत्राला पाठीशी बांधून घोड्यावर ते कमांड कसलेलं आहे आणि ती मला म्हणते वेडीचं एका क्षणात 360 गोरा कापलाय, ती ही लक्ष्मीबाई तू चालली, हरली. मी परत घुसले. नाही हरता हम, मरता मगर नाही हरता. मी दुसऱ्या गेटने गेले आणि मग मी घुसू का नाही म्हटलं. त्यांना सांगितलं बाबा, पोलीसवाले बाबा इकडे या, माझं आतमध्ये माझा श्रीकृष्ण आतमध्ये राहिला हो, त्याला बोलावू का? तो म्हटलं हे आवाज करणे का नाही. म्हटलं मग मी घुसून त्याला आणू का? चालेल म्हटलं, पण लवकर ये. म्हटलं येते ना. अशा निमित्ताने मी बालगंधर्वाला घुसले आणि बालगंधर्वामध्ये तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं सगळे नटी, सगळे नट, सगळं काही धूमधाम, सगळे मंत्री महाराष्ट्राचे, सगळे खासदार, सगळे क्लास 1 ऑफिसर सगळे तिथेच होते ना, कारण 2 देशाचा करार होता आणि एक काश्मीरचा नेता बोलत होता, कारण त्यावेळेस भिंद्रांवाले प्रकरण फार गाजलं होतं आणि तो तळमळीने बोलत होता आणि मी हळूहळू स्टेजकडे जात होते. हिम्मत बघ ना बाबा, आता मला कल्पनेने भीती वाटते. आणि तो बोलत होता, खरं व्याकुळ झालेला होता, कारण ते लोक जगत होते रे, बंदुकीच्या गोळ्यावर आयुष्य होते त्यांचे. तो बोलला, त्याचं बोलणं संपलं आणि तो खाली यायला लागला. मी पटकन त्याचा हात पकडला. कितनी जखम है आपको, नाही कैसा जीते आप लोग, कितना सहन करना पड़ता है. त्याला लई बरं वाटलं. हा बोले त्या मंत्र्याचा हात पकडून तुम्ही भरला. हो, आणि त्याला इतकं बरं वाटलं ना, म्हणजे कुठेतरी दुःखावर फुंकर घातल्यासारखे झाले ना. म्हटलं हा हम ऐसा ही जीते. म्हटलं एक काम करू ना, मेरे को माइक के पास लेके जाओ ना. हिम्मत बघ, बालगंधर्व पुण्याचं सगळ्या क्लास 1 मॉब बसलेला, अर्क ज्याला आपण म्हणतो क्रीम क्रीम, आणि ती क्रीम म्हणजे अरे शासकीय पण क्रीम, आणि सगळी सत्ता तिथे. आणि मी त्याला म्हणते त्या माईकवर घेऊन जातोस का मला? वा वा म्हटलं, कारण मी स्तुती केली होती, त्याचे फायदे झाले. त्यांनी मला लगेच माईकवर नेलं, म्हणजे स्टेजवर नेलं. लोकांना काय वाटलं मी त्याची कोणी गणगोत असेल, परिस्थितीने पोळलेलं. कोणी मला विरोध नाही केला, पण मला घाई करायची होती, कारण मी जर उशीर केला ना तर हा माईक माझ्याजवळ राहणार नाही. घाई करो, आयुष्यातला एक क्षण चटकन टिपायचं असते बाळ, नाही तर परत मिळत नाही. बुंदो से गई सुहावदो से नहीं आती. आणि मी माईकवर गेले आणि तिथे राकेश शर्माचं फुलांचं चित्र लावलेलं होतं. आणि मला एक घटना आठवली की इंदिरा गांधींनी त्याला विचारलं होतं की कैसा दिखता है हिंदुस्तान, आणि त्यांनी सांगितलं होतं सारे जहां से अच्छा. आणि त्याचं चित्र फुलाने लावलेलं मी पहिला शेर फेकला माईकवर बालगंधर्वात. भारत रशिया मैत्री करार, मंजिल बहुत दूर है, मंजिल बहुत दूर है, जाना वहाँ जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है. प्रचंड टाळी पडली मला. लोक विसरून गेले बाई कोणनं काय चालू आहे. पटकन मी गायला सुरुवात केली, कारण भारत मातेचं वस्त्र फाटलं होतं, भारत मातेची ओढाताण सुरू होते. हम सैन तू खाने की ना पीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. अरे अख्खं स्टेज जिंकलं मी, अख्खं मॉब जिंकलं मी. आणि परत सुरुवात केली, जिस मातृभूमी की अरे तू गोद में पला, जिसकी पवित्र धूल में घुटनों के बल चला, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर. आणि 2 देशाचा करार होता. उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. शेवटला, क्यों देवता पैगंबरों का पूछता पता, इस मातृभूमि का तो कण कण है देवता. उन वीर शहीदों के करीने की बात कर, उन वीर शहीदों के करीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में. मी इथे थांबले, खालचे लोक ओरडले, जीने की बात कर. अरे जिंदाबाद. आणि जेवायची सुट्टी झाली, योग बंदा. मी खाली उतरले. पहिले मी नंबर जेवायला लावला. भूक लागली होती रे बाबा, कोण मला खाऊ घालणार, येडपड छापका. पण मला एक माहित होती ती शाकाहारी मांसाहारी असेल ना, मी प्युअर शाकाहारी. आणि ते वाढणारे स्वयंपाक करणारे ते सगळे माझा आवाज ऐकून अवाक झाले होते ना, कारण आवाज बाहेरपर्यंत जात होता ना, त्यामुळे ते सगळे खुश माझ्यावरते. मी त्यांना विचारलं शाकाहारी कोणतं मांसाहारी कोणतं. ते म्हटले ये शाकाहारी वो मांसाहारी. म्हटलं हे मला लई मोठं दे बरं का, नंतर तुम्ही यातला चमच त्यात घालायला लेको, गडबड घोटाळा. मला अगोदर द्यानं तर माझी तपस्या भंग. आणि मोठंच्या मोठं ताट भरून घेतलं. मी खुर्चीवर नाही बसली बाळ, त्या बालगंधर्वाच्या मोकळ्या मैदानामध्ये वाळूवर बसलाय. आता जेवायला सुरुवात करावं तर पहिले सुनील दत्त माझ्या जवळ आले, कारण सगळेच होते ना रती महारथी.
मला म्हटलं हाय हॅलो क्या आवाज आहे क्या गला आहे. म्हटलं क्या बात आहे हमारी कॉलर टाईट आहे. आणि सुनील दत्त हात देते म्हटल्यानंतर सगळेच लोक मला हात द्यायला लागले हॅलो म्हणून. म्हटलं आता हाताला गुतवलं पाहिजे बाबा, लईच वाढलं बाबा क्षेत्रफळ. आणि मी जेवायला सुरुवात केली बेटा. या माझ्या आचाट माईशी जी सांगते की जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्या पाठीशी उभं राहील, याचं मूर्तिमंत उदाहरण असलेली माझी माई. आपण अजून बोलणार आहोत तिच्याशी, पण आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेकची. मला असं वाटलं की आईवरच पुन्हा एकदा एक चांगलं काम करावं आणि म्हणून मी आईचा विषय घेऊन संशोधन करायला सुरुवात केली. आईच्याच आशीर्वादाने LLB करतोय. आजचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना आईने सांगितलं होतं माझा सन्मान केलाय पण माझ्या माता बहिणींचा पण सन्मान करा आणि 7 बाऱ्यावर नाव लिहा. म्हणजे आपल्या मुलीला वारसा हक्काने काहीतरी मिळालं पाहिजे किंवा पतीने सुद्धा आपल्या पत्नीला हक्क दिला पाहिजे. ते पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आईनं आव्हान केलं आणि शासनाने ते मान्य केलं. आज आपल्या सगळ्याला म्हणतात 7 बाऱ्याच्या खाते उतऱ्यावर स्त्रियांचं नाव आलेलं आहे. हे आईचं मोठं योगदान आहे.